रोजगार हिंदी है मराठी है? इनको गोल्डन तिकीट दिया जाए, मुंबई जाना चाहते हैं. सर्वांना वाटतं की आपण इंजिनियर बनावं, आपण डॉक्टर बनावं. हा कोर्स निवडावा असं का वाटलं मनातून? इतके सारे कोर्सेस आहे, डोक्याचा भोंगा झालाय. त्यांनाच विचारूया चला. नमस्कार मंडळी, मी जगदीश नंदुरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनकवर टॉक्स. आज आम्ही वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. आज मी तुम्हाला अशा युनिव्हर्सिटीची भेट करून देणार आहे ज्याची सुरुवात 1916 मध्ये भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली होती आणि त्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, महिला युनिव्हर्सिटी. ही युनिव्हर्सिटी देशातली नव्हे तर आशियातली पहिली आणि एकमेव युनिव्हर्सिटी आहे जी फक्त महिलाच्या शिक्षणासाठी काम करते. ही युनिव्हर्सिटी आपल्या बल्लारशामध्ये आहे. याच्या फक्त 5 शाखा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यापैकी एक म्हणजे बल्लारपूर येथे, आणि ज्याचं नाव आहे श्रीमती नादा ठाकरसी महिला विद्यापीठ, महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुल बल्लारपूर. चला तर मग इथे काय काय कोर्सेस होतात आणि याचा काय महिलांच्या भवितव्यामध्ये उपयोग होतो हे आपण इथल्या विद्यार्थ्यांना विचारूया, इथल्या टीचर स्टॉफशी बोलूया आणि ही युनिव्हर्सिटी कशा पद्धतीने काम करते हे यांच्याकडून जाणून घेऊया. चला तर मग मंडळी, हे जे दिसतंय ना, हे ह्या कॉलेजचं रिसेप्शन आहे. इथून तुम्हाला सगळी माहिती मिळते, सगळी म्हणजे कुठले कोर्सेस होतात, कोणता वेळ आहे, सगळ्या गोष्टी. चला, भलेही कोर्सेस आहेत बरं का इथं, सगळ्या कोर्सेसची इत्थंभूत माहिती मी तुम्हाला देणार आहे. पण कुठे? चला, तुम्हाला यावं लागेल ना माझ्यासोबत. हे 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 बघा, हे सगळे कोर्सेस तिथे आहेत बरं का. हे बघा, हे बघा. चला 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 चला. फूड टेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय आहे हेच तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आमच्या वेळेस नव्हते हे सगळं, आमच्याकडे फक्त इंजिनियर, डॉक्टर. चला चला चला, फूड टेक्नॉलॉजी काय असतं जाणून घेऊया. नमस्कार, इथे विद्यार्थिनी बसलेल्या आहेत. फूड टेक्नॉलॉजी ना काय असतं ना, सर बसलेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ की नेमका हा सब्जेक्ट काय आहे. सर, या सब्जेक्टच्या बाबतीत आम्हाला सांगा आणि तुमचं नाव सांगा. सर, माझं नाव तोयश विलास नागपुरे. मी बॅचलर्स टेक्नॉलॉजी केली आहे. याच्यामध्ये फूड टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही इथे फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी वोकेशनल कोर्स चालवतो. याच्यामध्ये मुलींना आम्ही फूडशी रिलेटेड सायन्सबद्दल सांगतो, त्यांना ॲनालायझिंगबद्दल सांगतो, फूड इंडस्ट्रीजबद्दल सांगतो आणि काय प्रकारची प्रोसेसिंग केल्या जाते त्याच्याबद्दल सांगतो. सर, या संदर्भातले रोजगार कुठे कुठे उपलब्ध आहेत महिलांसाठी? या संदर्भात रोजगार महिलांकरिता सर पूर्ण इंडस्ट्रीजमध्ये अवेलेबल आहेत, इवन दो गव्हर्नमेंट जॉब्समध्ये अवेलेबल आहेत, आर्मीमध्ये पण अवेलेबल आहेत. अँड जस्ट इन केस जर त्यांना आउट ऑफ इंडिया जाऊन कुठे जॉब करायची असेल तर इंडियाच्या बाहेर पण खूप चांगला स्कोप आहे या फील्डला. मला थोडंसं डिटेलिंग जाणून घ्यायचे की नेमकं या विषयामध्ये काय असतं ॲक्च्युअली. नेमकं या विषयामध्ये पण जो कुठला पण फूड प्रोडक्ट बाहेरून पॅक होऊन येतं ते पूर्ण त्याच्या मागची प्रोसेसिंग काय असते, त्याला कसं ॲनालाइज केलं जातं, तो एक फूड प्रोडक्ट नेहमी त्याच एक पर्टिक्युलर क्वालिटीचा कसा मेंटेन केला जातो त्याविषयी सांगतो आम्ही याच्यामध्ये. सरांनी सांगितलं, विद्यार्थ्यांशी आपण जरा बोलूया. कितना दिन हो गया आप यहाँ पे पढ़ रहे हो? 5-6 महीने. कब से शुरुआत हो? 5-6 महीने हो गए. क्या बता सकते हैं इस जो आप ये कोर्स लिए आपने, इसमें क्या सोच कर लिए थे आप? यूनिक था और इसमें हम लोग साइंस से रिलेटेड फूड से रिलेटेड जो साइंस होता है वो पढ़ते हैं. वाटतं या कोर्सच्या बाबतीत तेच. हा कोर्स खूप युनिक होता. मी जेव्हा पहिल्यांदा या कॉलेजमध्ये आले तेव्हा मी पहिल्यांदाच या कोर्सचं नाव ऐकलं होतं. त्यानंतर मला असं वाटलं की हे काहीतरी युनिक आहे, हे कधी कोणी म्हणजे जास्त तर मुलींनी केलेलं नाही आहे, म्हणून मग मी हा कोर्स घेतला. पहिले या कोर्सबद्दल माहिती काढली, मग मला चांगलं वाटलं, इंटरेस्टिंग वाटलं, मग मी हा कोर्स घेतला. सर्वांना वाटतं की आपण इंजिनियर बनावं, आपण डॉक्टर बनावं, म्हणजे एक वेगळ्या धाटणीचा हा कोर्स आहे. म्हणजे जसं तू बोललीस की मी युनिक काहीतरी वाटलं, हा कोर्स निवडावा असं का वाटलं मनातून? कारण या कोर्समध्ये भरपूर सारं मतलब फील्ड्स पण आहे वेगवेगळ्या, म्हणजे गव्हर्नमेंट जॉब्स पण आहे, जसं MPSC मध्ये पण अन्न प्रशासन विभाग वगैरे जे काही असतात ते, आणि त्याच्यानंतर FSSAI मध्ये पण असतात जागा. अजून फूड ऑफिसर म्हणून पण आपण लागू शकतो जॉबमध्ये. तुम्ही काय विचार केला होता? ॲक्च्युली मी होम बेकर होती, म्हणजे आहे. तर माझं असं होतं की मला त्याला काहीतरी सपोर्टिव्ह बिझनेस पाहिजे होता. त्याच्यामुळे मी म्हटलं की मग मी सर्च केलं की कुठे काय आपल्याजवळ, आणि मी मॅरिड असल्यामुळे बाहेर जाणं शक्य नव्हतं. तर मग इथे SNDTमध्ये मी इन्क्वायरी केली
की काय काय आहे त्या कोर्समध्ये, कुठे कुठे काय काय फॅकल्टी आहे. मग मला हा कोर्स दिसला, फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी. या कोर्समध्ये माझ्या रिलेटेड बरंचसं होतं शिकण्यासारखं, बेकिंग रिलेटेड होतं आणि मी घरच्या घरी परत काय करू शकते, तर त्यासाठी मला बाहेर जाणं पॉसिबल नव्हतं. त्यामुळे मी ह्या कोर्सला ॲडमिशन घेतली. काय काय असतं थोडंसं डिटेल्समध्ये सांगू शकाल? फर्स्ट इयरला जसं होतं मला बेकिंग रिलेटेड होतं, डेअरी टेक्नॉलॉजी एक होतं. जसं मला जर आईस्क्रीम बनवायचं असेल, ते दुधाशी प्रोडक्ट होते, ते सगळ्या गोष्टी मी घरी करू शकत होती. त्या बेकिंग होतं. त्याच्यानंतर होतं मला आता सध्या न्यूट्रिशन आहे, बायोकेमिस्ट्री आहे, मायक्रोबायो आहे, हे सगळे सब्जेक्ट आहे यावर्षी सध्या. पूर्ण डिटेल्समध्ये शिकवलं जातं पूर्ण? हो पूर्ण विथ प्रॅक्टिकल. आणि तुम्ही इकडे पण बघू शकता आमचं सगळं सामान पण आलेलं आहे. एक छोटी लॅब तयार झालेली आहे आमची इथल्या इथे. थोडं तर बरंचसं म्हणजे पूर्ण शिकले जाते. असं नाही आम्ही कमी स्टुडंट आहेत तर आम्ही सर लक्ष देत नाही किंवा मॅम लक्ष देत नाही, असं नाही. पर्टिक्युलर सगळ्या विद्यार्थ्यांकडे पर्टिक्युलर लक्ष दिलं जाते. एक मला पर्सनली विचारायचं की SNDT युनिव्हर्सिटी इथे आल्यामुळं त्यांना काय फायदा झाला आहे? SNDT बल्लारशामध्ये आल्यामुळे आपल्या बल्लारशामध्ये बरेच डेव्हलपमेंट झाले. म्हणजे मुली इकडे तिकडे शिकायला जात्या, नागपूर किंवा अदर ठिकाणी. इथल्या इथे असल्यामुळे आपल्याला बाहेर गावी जायची गरज नाही आणि पॅरेंट्ससोबत ते सेफ राहू शकतात बाकीच्या दृष्टीने बघायला गेलं तर. त्याच्यामुळे SNDT इथे आली, त्याच्यामुळे बराच फायदा झाला. जसं माझ्यासारख्या मॅरिड पर्सनला बाहेर जाणं पॉसिबल नसते, त्यामुळे इथल्या इथे माझं मॅनेज होत आहे. तसं बऱ्याच महिलांना म्हणा किंवा मुलींना संधी मिळतं इथल्या इथे नवीन काहीतरी शिकायची. आणि जे कोर्स इथे आले आहेत बरेच नवीन कोर्स आहे जे नाही आहे सध्या आपल्या बल्लारशामध्ये, चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये. त्याच्यामुळे बराच फायदा झाला. बघितलं मित्रांनो, आपण म्हणतो की रोजगार नाही, रोजगारांच्या संध्या नाही, परंतु SNDT युनिव्हर्सिटीमुळं अशा काही रोजगाराच्या संध्या एक वेगळ्या फील्डमध्ये पण उपलब्ध झालेल्या आहेत. फक्त ते शोधण्याची गरज आहे, त्याची माहिती घेण्याची गरज आहे. आपलं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की एक चांगलं घर असलं पाहिजे, ते सजवून असलं पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे का, यासाठी पण एक प्रशिक्षणाची गरज आहे. आणि त्याच फॅकल्टीमध्ये आपण चालू आहे. त्याचं नाव आहे, त्या कोर्सचं नाव आहे इंटिरियर डिझाईन. या कोर्ससाठी आतापर्यंत आपल्याला मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये जावं लागत होतं, परंतु ते कोर्स आता बल्लारपूर येथे SNDT या युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आहे. या कोर्सच्या बाबतीत डिटेल्स माहिती घेण्यासाठी आपण त्यांच्या फॅकल्टीमध्ये जाऊया आणि जाणून घेऊया की नेमका हा कोर्स काय आहे. चल. नमस्कार. कुठली फॅकल्टी आहे? सर आम्ही इंटिरियर डिझायनिंगच्या ब्रांचचे आहोत. इंटिरियर ब्रांच. हो, माझ्यासोबत माझ्या ब्रांचमध्ये शीतल गडेकर मॅडम आहे, विवेक पाटील सर आहेत आणि मी अश्विनी वाणी आहे. मॅम, मला या कोर्सच्या बाबतीत थोडीशी डिटेल माहिती हवी आहे. हो सर, हा जो कोर्स आहे इंटिरियर डिझायनिंग बल्लारशा आणि चंद्रपूरमध्ये थोडा नवीनच आहे. हा कोर्स जनरली कसं होतं की मेट्रो सिटीजमध्ये जास्त प्रचलनमध्ये आहे आणि स्टुडंट्सला पण जास्त तिथे माहिती आहे की हा कोर्स तिथे कंडक्ट केला जातो. पण चंद्रपूरसारख्या ठिकाणी आता इथे पण खूप क्रिएटिव्ह स्टुडंट्स आलेली आहेत. यांना पण काहीतरी क्रिएटिव्हिटी मिळावी त्या उद्देशाने आम्ही हा इथे कोर्स नवीन सुरू केला आहे. आपली आता मुंबई युनिव्हर्सिटी आहे, जसं तुम्हाला आयडिया आहेच. तर मुंबईला जाऊन मुलींचं इथलं शिक्षण क्वचित डिफिकल्ट होतं जाणं, तर त्यामुळे आम्ही लोकांनी इथल्या ज्या आपल्या छोट्या शहरातल्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी ही नवीन अपॉर्च्युनिटी आहे की एक तुम्ही सॉफ्टवेअर बेस आपला म्हणता येईल आहे आणि प्लस मार्केटिंग पण आहे याच्यामध्ये. म्हणजे क्लायंटला पण सांभाळायचं आहे, लेबरला पण सांभाळायचं आहे, पूर्ण प्रॉपर कन्स्ट्रक्शन. आम्ही इथे बरेचसे सॉफ्टवेअर शिकवतो मुलींना. त्या सॉफ्टवेअरच्या बेसिसवर पण विदिन 1 year or 2 years जसे राहतात ते, त्याच्या बेसिसवर ते लोक मार्केटमध्ये एकदम काम करायला जाऊ शकतात. खूप सुंदर माहिती दिली. पण न्यू एज्युकेशन ऑर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असं म्हटलं जातं याला. भारत सरकारने 2020 मध्ये ही सुरू केली आणि आता 2024 मध्ये अगदी कंपल्सरीली मॅक्झिमम युनिव्हर्सिटीजमध्ये लागू झालेली आहे. त्या याच्यामध्ये कसं आहे की मुली ॲट अ टाइम प्रॅक्टिकल नॉलेज प्लस थेरॉटिकल नॉलेज. आतापर्यंत आपला कसा सिलेबस होता की थेरी वाचली की ऑफिसमध्ये जाऊन काहीतरी दुसरंच पाहायला मिळायचं, तर ते न होता म्हणजे तिथे धांदल उडायची मुलींची. त्यामुळे तशी हे प्रॉब्लेम्स नको यायला म्हणून मुलींना आम्ही आतापासून 6 महिने ते अकॅडमिक शिकतात आणि 6 महिने ते प्रॅक्टिकल. जसं की आता जर तुम्ही म्हणाले की कुठे कोर्स म्हणजे याला स्कोप काय आहे, तर कोणाच्या आर्किटेक्ट खाली, कोणी सिव्हिल इंजिनियर असतात त्यांच्या खाली, की आर्किटेक्ट डिझायनर यांच्या अंडरमध्ये ते काम करतील
तिथून काम करून ते एक तर कंटिन्यू तिकडे जॉब करायला कंटिन्यू करू शकतात. त्याच्यानंतर ते स्वतःचं फ्रीलान्सिंग सुरू करू शकतात, कोणाचं ऑफिस सेटअप टाकून. बऱ्याचदा असं होतं की काही कम्युनिटीज असतात ज्या मुलींना बाहेर जाऊ देत नाही किंवा लग्नानंतर मुलींना जाता येत नाही बाहेर, तर त्यासाठी इथे जे सॉफ्टवेअर शिकतात मुली, त्या अगदी घरी बसून पण अर्निंग करू शकतात. सर इथे आपल्या इथे आता जशा मुली आहेत शिकणाऱ्या आणि त्यांना एक आहे की आम्ही बाहेर नाही जाऊ शकत, कुठेतरी त्यांना जे रेस्ट्रिक्शन येतं, तर त्याच्यासाठी त्यांना एक असतं की घरी बसून ते फर्निचरचे डिझाईन्स देऊ शकतात. जसे की आता नवीन नवीन पुष्कळशे स्पेसवूड सारख्या इंडस्ट्रीज निघालेल्या आहे फर्निचरच्या, जे की रेडीमेड फर्निचर्स जे आहे ते अवेलेबल मार्केटमध्ये करून देतात. तर त्यांना सुद्धा नवीन डिझाईन्स पाहिजे असतात, तर ह्या मुली त्यांच्या अंडर काही दिवस ट्रेनिंग करून त्या वर्क फ्रॉम होम करून त्यांना डिझाईन्स प्रोव्हाइड करू शकतात. तर ही एक अजून एक नवीन संधी असते जिथे ते त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवू शकतात, त्यांचे थॉट्स तिथे बाहेर येऊ शकतात आणि त्यांना रोजगाराची एक नवीन संधी सुद्धा मिळू शकते. आणि हे चंद्रपूर शहर असं आहे की जिथे इंटेरियर डिझाईन ही जी फॅकल्टी आहे ही अजून लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. आताही बरेचसे लोक म्हणजे जर इंटेरियर म्हटलं की ते नागपूर, मुंबई अशा ठिकाणून लोक बोलवतात. आणि इंटेरियर म्हटलं की आधी लोक काय करायचे, एक भिंतीमध्ये अलमारी बनवली, बेड बनवला की इंटेरियर झालं, हाच कन्सेप्ट अजूनपर्यंत माहिती होता. आणि तो कन्सेप्ट आता चंद्रपूरमध्ये नवीन चालू झालेला आहे आणि आपण तो कोर्स आपल्या इथे नवीन चालू केला तर नक्कीच मुलींना, आपल्या इथल्या मुलींना ती नवीन संधी आहे आपल्या कोर्स आणि आपलं जे कौशल्य आहे ते दाखवण्याची. म्हणजे आता जर तुम्हाला घर सजवायचं असेल तर मुंबई आणि नागपूरवरून लोक बोलवण्याची गरज नाही. आमच्याकडे बल्लारशामध्ये सुद्धा विद्यार्थिनी तयार होत आहेत. काय नाव ताई? सर माझं नाव कोमल आगलावे, मी चंद्रपूरला राहते. हा कोर्स निवडण्यापूर्वी काय विचार केला? सर ॲक्च्युली मला आर्किटेक्चरमध्ये खूप आवड आहे, बट काही कारणास्तव मी ते करू शकली नाही. आणि माझं एज्युकेशन एमटेक झालेलं आहे, BA एमटेक, पण तेव्हा मी करू शकली नाही. पण मला आता इथे संधी मिळाली होती SNDT युनिव्हर्सिटीचं, जे मी चंद्रपूरमध्ये बॅनर बघितलं होतं आणि मी बघितलं की फीस पण फार कमी आहे. एका वर्षाची 15,000 म्हटलं तर आज म्हणजे सगळेजण इझिली ते पे करू शकतात. एक प्रश्न मध्ये विचारतो की आता तुम्ही म्हणाल की फीस फार कमी आहे. जसं आपण कुठे जर कोर्स करायचा असेल तर कम्पेअरिंग करतो, याच कोर्ससाठी बाहेर कितीपर्यंत फीज असते? सर जसं एक्झाम्पल मी सांगते की एक चंद्रपूरला इन्स्टिट्यूट आहे, तर तिथे गेली होती मी. त्यांनी सांगितले की 1 वर्षाचा डिप्लोमा तुम्हाला 60,000 तरी पे करावं लागेल. पण त्यांचं हे नव्हतं की जो डिप्लोमा मिळणार आपल्याला, मला हे कन्फर्म नव्हतं की युनिव्हर्सिटी आहे की नाही, ते आपल्याला त्याचं म्हणजे फेक युनिव्हर्सिटी आहे. तर 60,000 म्हणजे मला थोडं भरायला म्हणजे भरू असं इच्छा नाही झाली माझी भरायची. आणि 1 वर्षासाठी ते मला वाटलं नाही. आणि इतकं एज्युकेशन झाल्यानंतर मी 60,000 भरणं मला हे योग्य नाही वाटलं. आणि जसं ताईने सांगितलं की 60,000 आणि ते 15,000 म्हणजे 1/4 ही खूप मोठी गोष्ट आहे की बरं एवढ्या कमी पैशामध्ये आणि एवढ्या कमी फीजमध्ये इथे एवढ्या चांगल्या प्रतीचं एज्युकेशन मिळते. मी माझ्या फ्रेंड्स थ्रूच ऐकलेलं लाईक की इथे चांगले एज्युकेशन आहे बा आणि लाईक इन अ मिनिमम फीज वी कॅन से ते चांगल्या लेवलवर आणि आपण एक्सपोजरनी चांगलं वर्क करू शकतो. आणि थेरॉटिकलच म्हणून नाही पण प्रॅक्टिकल नॉलेज आपण साईट व्हिजिट करून सिव्हिल इंजिनियर्ससोबत वर्क करून आणि आपलाही स्वतःचा एक्सपोजर करू शकतो आणि बिझनेसमध्ये आपल्या ग्रोथ करू शकतो. तर हे हेल्पफुल झालं. किती महिने झाले तुम्हाला कोर्स करायचे? आता बेसिकली मी तर फर्स्ट इयरला आहे, लाईक जून जुलैपासून. बरोबर, म्हणजे 4-5 महिन्याचा अनुभव आहे तुमचा. हां एक्झॅक्टली. काय अनुभव आला या SNDT युनिव्हर्सिटीचा आणि इथल्या शिकवणीचा? तर तिथलं नॉलेज हे चांगलं आहे की आपण डिजिटली चांगल्याने लर्न करू शकतो. आणि जसं आता AI आणि जे पण डिजिटली वेबसाईट्स आणि सॉफ्टवेअर्स यूज होतात ते हेल्पफुल होतात आपल्या वर्कला आत्ता पण, आणि साईड बाय साईड आपण जे पण करत असेल त्याच्यात हेल्पफुल होतात. ठीक आहे, आता आपण 2 कोर्सच्या बाबतीत जाणून घेतलं. हा तिसरा कोर्स आहे BMS. पण BMS म्हणजे नेमकं काय आहे? इतके सारे कोर्सेस आहे, डोक्याचा भोंगा झालाय. त्यांनाच विचारूया. चला, नमस्कार, बसा. कोर्समध्ये नेमकं काय असतं? ये जो हमारा कोर्स है, ये कोर्स का नाम है बैचलर इन हॉस्पिटल एडमिनिस्ट्रेशन. ठीक है, तो ये जो कोर्स है हमारा, ये BMS के अंडर आता है, मतलब मैनेजमेंट स्टडीज़ के अंदर. इसमें क्या होता है कि दोनों पार्ट है, मैनेजमेंट प्लस हेल्थ साइंस का. क्योंकि हम लोग जो मैनेजमेंट देख रहे हैं वो है हॉस्पिटल का मैनेजमेंट. जैसे अलग अलग इंडस्ट्रीज़ होती हैं, तो हर इंडस्ट्री में एक पर्सन होता है जो उसको एडमिनिस्ट्रेट करता है, मतलब उसको मैनेज करता है सारी तरीके से. तो उसका वो सारी चीज़ें ऊपर से नीचे जो भी चीज़ होती है, हर चीज़ के ऊपर उसका कंट्रोल होता है या फिर उसके अंडर होती है, या चीज़ें वो मैनेज करता है. तो ये जॉब अभी बहुत क्रिएट हो रहे हैं
क्योंकि नए नए हॉस्पिटल्स बन रहे हैं, तो हॉस्पिटल एडमिनिस्ट्रेशन की डिमांड और बढ़ती जा रही है और आने वाले समय में ये पीक पे रहेंगी, क्योंकि हेल्थ सेक्टर ऐसा है जहाँ पे हर एक को नीड होती है। ठीक है, तो यही यहाँ पे कोर्स स्टार्ट हुआ है और ये कोर्स काफ़ी अच्छा है। अभी इसके बारे में बहुत कम लोगों को अवेयरनेस है, लेकिन जैसे जैसे ये अवेयरनेस बढ़ेगा तो मुझे लगता है कि और बच्चे यहाँ पे और अट्रैक्ट होंगे, कि हमारे इस एरिया में इस कोर्स के बारे में किसी को नॉलेज ही नहीं है। इवन चंद्रपुर डिस्ट्रिक्ट में हॉस्पिटल्स के जो भी डॉक्टर्स हैं वो लोग भी डिमांड कर रहे हैं कि अगर आपने कोर्स स्टार्ट किया है तो काफ़ी अच्छा है, क्योंकि हमारे हॉस्पिटल में अपॉर्च्युनिटीज़ है, तो हम लोग उस अपॉर्च्युनिटी को फील करने का काम कर रहे हैं इनडायरेक्टली। या कोर्स नंतर रोजगारांच्या मुलींना संध्या कुठे कुठे उपलब्ध होऊ शकतील आणि यासाठी SNDT युनिव्हर्सिटी काय करते, आपल्याकडनं काय प्रयत्न करणार आहे? सर्वप्रथम तर नमस्कार. आम्ही जी SNDT युनिव्हर्सिटीमध्ये हे हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन चालू केलेलं आहे, यामध्ये महत्त्वाचं म्हणजे इंटर्नशिप देत आहे आम्ही. त्यामध्ये मागच्या वर्षीच्या मुलींनी बेंदले, मानवटकर, पंत, CHL यामध्ये त्यांनी इंटर्नशिप केली आणि त्या माध्यमातून त्यांना रोजगार हा मिळणार आहे. ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये मी विद्यार्थ्यांना घेऊन गेले तिथेच त्याच वर्षी त्यांना रोजगार उपलब्ध होता, परंतु विद्यार्थ्यांनीच बोललं की मॅडम आता नाही, आम्ही 3 वर्षानंतर आम्ही इथे जॉब करणार. याच्या व्यतिरिक्त जसं मेट्रो सिटीजमध्ये आपण बघतोय, जसं कोरोना काळामध्ये आपण बघितलं असेल की खूप सारे हॉस्पिटलची आपल्याला डिमांड होती आणि हॉस्पिटलमध्ये मग हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटर जो एक पेशंटच्या प्रती पण काम करत आहे, हॉस्पिटल प्रती पण HR मध्ये पण काम करत आहे, तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये हा ॲडमिनिस्ट्रेटर आहे तो रोल करत आहे. तर इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्याला जो रोजगार आहे हॉस्पिटलमध्ये मोठ्या मोठ्या, जसं आम्ही आता एम्सची पण सरांनी सांगितलं आहे की आपलं जे नेक्स्ट इंटर्नशिप राहणार आहे ती एम्समध्ये राहणार आहे, तर तिथे सुद्धा आपल्याला जसं वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये जसं डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत हॉस्पिटलमध्ये सुद्धा, तर तिथे त्यांना काम करता येणार आहे. जसं मी सांगेल की हाच कोर्स जर तुम्ही मुंबईमध्ये घेत आहात तर त्या कोर्सची फी तुम्हाला 2 ते 3 लाखामध्ये तुम्हाला मोजावे लागणार आहेत आणि ही फी आम्ही मागच्या वर्षी 7,000 मध्ये चालू केलेली आहे आणि 7,000च फी आपण यावर्षी सुद्धा ठेवलेली आहे. विद्यार्थ्यांकरिता यावर्षी अनेक वेगवेगळ्या स्कॉलरशिप आपण दिलेल्या आहे, त्यामध्ये स्तुती आहे, कन्यादान आहे, जेणेकरून जसं मागच्या वर्षी विद्यार्थिनींनी 5,000 रुपये स्कॉलरशिप घेतली होती, तर त्याच्यामध्ये म्हणजे फक्त विद्यार्थिनींना 2,000 रुपये हा खर्च आला होता. म्हणजे अतिशय माफक दरामध्ये मला म्हणता येईल की आपण हा कोर्स प्रोव्हाइड केलेला आहे. अगं बस का घेतला हा कोर्स? गुड मॉर्निंग. मला तर म्हणजे मला मेडिकल फील्ड खूप आवडते आणि आपल्याला जर कोणाला सर्व्ह करायचं आहे ॲज अ म्हणजे डॉक्टर किंवा नर्स, आपण प्रत्येक जागी सगळेजण तेच करत आहे, पण आपण जर कोणत्या हॉस्पिटलला ॲज अ सर्व्ह करत आहोत तर हा फील्ड खूप सर्वात बेस्ट आहे मला तरी वाटते. म्हणजे आपण आपल्या हॉस्पिटलला आपल्या म्हणजे जे आपण हॉस्पिटल त्याला आपण एकदा टॉप लेवलवर नेण्याचा जो आपली इमॅजिनेशन आहे ती मॅनेजमेंट, आणि आपण या फील्डमध्ये खूप काही गोष्टी शिकू शकतो. जसं मॅनेजमेंट आहे, आपण मल्टीटास्किंग कसं केलं पाहिजे, एका वेळेस खूप सारे जेव्हा टास्क येते तर आपण कसं हँडल करायचं ते या फील्डमध्ये खूप आरामात तुम्हाला समजेल आणि तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हा फील्ड जर समजला किंवा या फील्ड नंतर दुसरा फील्ड पण चूज केला तर या फील्डमध्ये असं आपल्याला रिग्रेट नाही होणार की आपण अरे यार का बरं हा केला. म्हणजे आपल्याला मॅनेजमेंट करता येईल आणि हा खूप बेस्ट आहे. मला तर वाटतं हॉस्पिटलला जर सर्व्ह करायचं असेल आणि आपण डॉक्टर किंवा मग नर्सचा विचार नसेल केला तर आपण हॉस्पिटलसाठी हा फील्ड नक्की चूज केला. SNDT के बारे में मुझे मेरे भाई से पता चला है, मतलब उसने ही जो भी इंफॉर्मेशन थी कि कॉलेज कहाँ है, कैसा है, कोर्स कौन सा है, ये सब उसी ने देखा था और उसने ही मेरे को बताया कि ये कॉलेज है, ऐसा ऐसा मतलब यूनिवर्सिटी है, ये कोर्स है कि हॉस्पिटल एडमिनिस्ट्रेशन है, तो उसके थ्रू मेरे को पता चला. इतने सारे लोग कोर्सेस है यहाँ पर, यही कोर्स चुनने की वजह क्या है? ये कोर्स इसलिए क्योंकि मेरे को मेडिकल फील्ड में जाना था, पर फाइनेंशियल इश्यूज़ की वजह से मैं वो नहीं कर पाई, तो इसलिए मेरे को किसी ना किसी तरीके से मेरे को एक मेडिकल फील्ड में रहना था, तो इसलिए मैंने आपल्याला जर पुढे जायचं असेल तर तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही आणि सर्वांना आता कम्प्युटर यायला हवं. कम्प्युटरमध्येही बरेचसे कोर्सेस आहेत. SNDT युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा कम्प्युटरचे कोर्सेस आहेत, पण नेमके काय काय कोर्सेस आपण मॅडमकडनं जाणून घेऊ. यहाँ पर किस तरह के कोर्सेस होते हैं और क्या पढ़ाया जाता है?
पहली बात तो SNDT जो यूनिवर्सिटी है वो डिजिटल यूनिवर्सिटी है। यहाँ पे BCA तो फर्स्ट ईयर से ही शुरू कर दिया गया था, लेकिन इस साल BSc IT भी लाया गया है। इसलिए लाया गया था कि कुछ बच्चों ने BCA की CET की एग्ज़ाम नहीं दी थी, तो वो लोग अपना एक साल वेस्ट न करते हुए अपना BSc IT सेम एज द BCA, दोनों भी सेम है। हम लोग सब्जेक्ट्स अगर देखा जाए तो दोनों के सेम है, इसलिए हम लोग ये इस मोटो से यहाँ पे BSc IT लाया गया था कि BCA की CET जिस बच्चों ने नहीं दिए वो BSc IT कंटिन्यू कर सकता है अपना एक साल न वेस्ट करते हुए। अभी हमारे BCA सेकेंड ईयर के बच्चों ने कुछ सॉफ्टवेयर्स भी डेवलप किए हैं रिसेंटली। वो लोग तो अभी फ्रंट एंड पे काम कर रहे हैं, लेकिन आने वाले सेशन पे मैं श्योरिटी देती हूँ कि मेरे बच्चे बैक एंड पे भी काम करेंगे और अपना कोई ना कोई एप्लीकेशंस यहाँ से फाइनल ईयर होते डेवलप करेंगे। मुझे इस कोर्स के बारे में मेरे यहाँ पे मतलब दीदी पढ़ते हैं, वो उन्होंने मुझे बताया कि यहाँ के मतलब कोर्स यहाँ पे इतने अच्छे और मतलब यहाँ पे पढ़ाने का तरीका जो है वो बहुत अच्छा लगा मेरी दीदी को। तो मैंने एक बार एक्सपीरियंस लिया तो फिर मुझे भी अच्छा लगा। और मीन्स यहाँ के जो टीचर्स लोग हैं वो बहुत अच्छे से गाइड करते हैं और मीन्स हम बोलते हैं ना कि हमारे एज के हमें बहुत अच्छे से बेटरली समझ जाते हैं। नमस्कार, माझं नाव प्रणाली गौरकर आहे आणि मी फॅशन डिझायनिंग डिपार्टमेंटला शिकवते। हा 3 वर्षाचा डिग्री कोर्स आहे। यावर्षी पहिलं वर्ष आहे, त्याच्यामुळे मुलींना या कोर्समध्ये इलस्ट्रेशन असतात, स्टिचिंग असतात, एम्ब्रॉयडरी असते। त्याच्यानंतर यांच्या जॉब विषयी जर तुम्ही म्हणाल तर गारमेंट इंडस्ट्रीज असतात ज्याच्यामध्ये त्या जॉब करू शकतात आणि मोस्टली चंद्रपूर भागामध्ये गारमेंट इंडस्ट्री किंवा टेक्स्टाईल इंडस्ट्रीजची खूप कमी असल्यामुळे त्यांना रोजगार म्हणजे घरी बिझनेस त्या करू शकतात। जसं काही स्टुडिओज असतात किंवा बुटीक असते ते त्या सेटअप करू शकतात। तर फॅशन म्हणजे स्टिचिंग किंवा ड्रॉइंग असं नसतं। लोकांचा खूप गैरसमज असतो की टेलरिंग म्हणजेच फॅशन डिझायनिंग आहे। कम्प्युटरचं सुद्धा नॉलेज दिलं जातं, कम्युनिकेशन स्किल असतात। त्याच्यानंतर आमच्याकडे ऑन जॉब ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जातं मुलींना। त्याच्यानंतर स्टिचिंग आहे, एम्ब्रॉयडरी असतात, प्रिंटिंगच्या वेगवेगळ्या प्रोसेस आहेत, वेगवेगळे टाईप्स आहेत, ते सुद्धा या मुलींना शिकवल्या जातात। हाच कोर्स इथे निवडावा असं तुला काय वाटतं? हॅलो, माझं नाव पायल मलोडे, मी गोंडपिपरीवरनं इथे येते। मी अगोदर चंद्रपूरमध्ये SP कॉलेजमध्ये याच कोर्सबद्दल थोडं माहिती काढली होती। मला तिथे ॲडमिशन करायची होती अगोदर, पण ते ॲडमिशन माझी तिथे झाली नाही आणि तिथल्याच ज्या फॅशन डिझायनिंगच्या हेड आहेत मत्ते मॅम, त्यांनी सांगितलं की SNDTमध्ये फॅशन डिझायनिंग आत्ताच यावर्षी ओपन झालं आहे। तर मी आली, मग इथलं सगळं इन्व्हायरमेंट सगळं काही मला आवडलं आणि मी मग थकलो। अरे किती कोर्सेस बघा, SNDT युनिव्हर्सिटी महिलांसाठी किती कोर्सेस चालवत आहे आणि तेही फार कमी फीज घेऊन कितीतरी रोजगाराच्या संध्या उपलब्ध करून देत आहे। काय आपण तेच विषय घेऊन बसलो आहेत? जरा इकडे पण या, बघा किती कोर्सेस आहेत आणि एकदा SNDT युनिव्हर्सिटीला भेट द्या। आपण तर नक्कीच भेटणार आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये। इथल्या विद्यार्थिनींचं म्हणणं आहे की हे SNDT युनिव्हर्सिटी बल्लारपूरमध्ये आणण्यामागे इथल्या स्थानिक आमदाराचं फार मोठं योगदान आहे। आता हे आमदार कोण आहे ते तुम्हा सर्वांना सर्वश्रुत आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, कारण तुम्हाला माहिती आहे की आम्ही आपल्या चॅनलवर म्हणजे अनकवर टॉक्सवर नेहमीच नवीन विषय घेऊन येतो। मग काय करणार ना लाईक? अहो आपलं चॅनल कोणतं? अहो काय तुम्ही अनकवर टॉक्स नाही का? चला तर मग भेटूया पुढल्या वेळेस पुढच्या व्हिडिओमध्ये। गुड बाय।